मित्रांनो, मी संजना विनोद गडाख. आपण न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत एड्स दिन साजरा करत आहोत. त्यानिमित्त पोस्टर प्रदर्शन आयोजन केलेलं आहे. एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा अर्जित रोग शक्ती अभिव सिंड्रोम हा एक रोग नसून HIV म्हणजेच ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस हा नावाच्या विषाणूपासून शरीरावर तो हल्ला करतो, ज्यामुळे शरीर साध्या संसर्गजन्य रोगांचाही सामना करू शकत नाही. त्यामुळे क्षयरोग म्हणजे TB, कर्करोग, निमोनिया यासारखे आजार शरीरावर हल्ला करतात. एड्स सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत 1959 रोजी आला. एड्सग्रस्त व्यक्ती 6 महिन्यातच पूर्णपणे निकामी होऊन जाते. ही एड्स व अजूनही उपचार निघालेला नाही. मात्र संशोधकांनी एड्स हा रोग शरीरातील लायम्फोटेरिक्स नावाच्या अवयवावर अटॅक करतो. एड्स हा मात्र संशोधकांनी लायम्फोटेरिक्स नावाच्या अवयवावर सिद्ध केला आहे. अमेरिकेत या प्रकरणाची नोंद 1981 साली झाली. हा रोग मध्य आफ्रिकेतील गोरिला व चिंपांगी नावाच्या विषाणूपासून उत्पन्न झाला असून या रोगावर अजूनही उपचार निघाला नाही. पण HIV लस, असुरक्षित लैंगिक संबंध, सल्ला आणि उपचार, निर्जक असलेल्या वस्तू आणि साधने, HIV ची तपासणी करा. एड्स जागृत सुरक्षित व्हा हीच खरी ढाल आहे. एड्स मुक्तीचा मार्ग सुखी जीवनाची चाल आहे. धन्यवाद. असं म्हणतात, एड्स ही एक महामारी होती. जसे कोरोना ही एक महामारी होती, तसे एड्स ही पूर्वी एक महामारी होती. नमस्कार, माझे नाव ईशान कैलास शिरसाट. मी इयत्ता 9वी चा विद्यार्थी. आज एड्स याबाबत पोस्टर रेखाटलेले आहे. हे पोस्टर हे दर्शवतो की एड्स याने मानवाचे जीवन जगणे हे मुश्किल केले होते. उदाहरण, जसे एड्स एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याला झोप उडून गेली मानवाची व तसेच एकटेपणा मानवाला लागू लागला. त्यांनी असं म्हणतात, एड्स याने मानवाचे गळफास घेतला. कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त केले या एड्समुळे. असं म्हणतात की एड्सने मानवाला अटकून धरलेला आहे. तर यावर उपाय काय? तर यावर उपाय एक, आपण वेळेवर हात धुतले पाहिजे व आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो त्याच्यावर जी नीड असती इंजेक्शनची, ती नीड वापरलेली नीड यूज नाही करायची व आपण शोक म्हणून गोंधणं हे करतो, पण ते गोंधण्याची पण नीड्स वेळेवर बदलली पाहिजे आणि स्वच्छता राखलेली पाहिजे. तर मानवाने दिवसातून 3-4 वेळेस तरी हात धुतले पाहिजे आणि जाता जाता फक्त एवढंच सांगायचं, जेवढे सुरक्षित तेवढी भलाई आयुष्यात देईन हीच खरी कमाई. नमस्कार, माझे नाव विभा अशोक रुमणे. दरवर्षी आपण 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. एड्स हा HIV या विषाणूमुळे होणारा आजार आहे. या दिवशी आपण एड्स या विषाणूबद्दल जागरूकता करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सोमवारी 1 तारखेला 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन संपूर्ण जगामध्ये साजरा होतो. आता हा एड्स दिन का त्या ठिकाणी घेतला जातो की त्या दिवशी समाजामध्ये जनजागृती निर्माण होऊन एड्सच्या संदर्भात सखोल त्या ठिकाणी ज्ञान जे असेल, सखोल माहिती जी असेल, आपल्याला समाजामध्ये त्या ठिकाणी जागृती करायची. एड्स इज नथिंग बट इट इज द अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. क्लियर? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एड्स? अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे आपल्या प्रतिकार शक्तीवरती ताबा घेणारा जो काही विषाणू आहे त्याच्या माध्यमातून तयार होणाऱ्या आजारांचा समूह, त्याला एड्स म्हणतात. हा एड्स कोणत्या विषाणू मार्फत होतो? HIV. कोणता? HIV, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. What is the full form of HIV? Human Immunodeficiency Virus. हा HIV फक्त मानवी रक्तातच जीवन जगू शकतो, माकड आणि मानव. कारण तो फक्त 37 डिग्री सेल्सिअस तापमानालाच आपलं जीवन प्रक्रिया पूर्ण करत असतो. किती? 37 डिग्री सेल्सिअस. मग निसर्गाने मानवी रक्ताचं तापमान हे कायमस्वरूपी किती ठेवलेलं आहे? 37 डिग्री सेल्सिअस. म्हणून तो मानवी रक्तात त्याचं वास्तव्य असतं. मानवी रक्ताच्या बाहेर जर आला
तर तो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये किल्ड होतो, कारण ते तापमान त्याला बाहेर मिळत नाही. हा HIV मुळे होणारा जे एड्स आहे, एड्स इज नथिंग बट इट इज नॉट डिसीज, इट इज ओनली अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. या एड्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा जन्माला येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग जन्माला येतात. का की HIV हा जो विषाणू आहे डायरेक्ट कशावर अटॅक करतो? आपल्या प्रतिकार शक्तीवर. आपल्या रक्तातील प्रतिकार शक्ती कोणत्या पेशीमध्ये असते? पांढऱ्या पेशीमध्ये. कोणत्या? पांढऱ्या पेशीमध्ये आपल्या रक्तात प्रतिकार शक्ती असते. या पांढऱ्या पेशीला संरक्षण पेशी म्हटलं जातं, कारण आपल्या शरीराचं संरक्षण कोणत्या पेशी करतात? पांढऱ्या पेशी. इम्युनिटी पॉवर ते वाढवतात आणि त्या पेशीवरच हे अटॅक करतात. कोण? HIV विषाणू. म्हणून त्या पेशी कालांतराने कमकुवत होतात, म्हणजे परिणामी प्रतिकार शक्ती आपली कमकुवत होते. दूषित पाणी, दूषित हवा आणि दूषित अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरात गेलेले जे रोगजंतू असतात त्यांचा प्रसार वाढतो, कारण त्यांना मारण्यासाठी ज्या प्रतिकार शक्ती आहे पांढऱ्या पेशी ते कमकुवत झाल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव वाढतो वेगवेगळ्या रोगजंतूंचा आणि वेगवेगळे रोग जन्माला येतात. अतिशय भयानक अशा पद्धतीचा HIV हा राक्षसरूपी व्हायरस आहे. याचा अटॅक ज्याचं लागण झाल्यानंतर याच्यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही, फक्त लाईफ स्पॅन वाढू शकतो एवढी ट्रीटमेंट आता उद्या सांगितली आहे. समजलं? पूर्वीला लागण झाल्यानंतर 7 ते 8 वर्षानंतर माणूस दगावायचा किंवा त्याला मृत्यू यायचा, परंतु आता तो 20-25 वर्षापर्यंत जगू शकतो ट्रीटमेंट घेऊन, परंतु कायमस्वरूपी ट्रीटमेंट नाही. म्हणून हा घातक असा हा HIV आहे, त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1 डिसेंबर हा जागतिक दिन, एड्स जागतिक दिन म्हणून त्या ठिकाणी घोषित केला. संपूर्ण जगामध्ये हा एड्स दिन साजरा केला जातो. 9वी-10वीचे विद्यार्थी, 8वी-9वी-10वीचे विद्यार्थी उंबरठ्यावर आलेले असतात आणि ते मॅच्युअर होण्याच्या उंबरठ्यावर आलेले असल्या कारणानं त्यांना HIV विषयी माहिती देणं फार गरजेचं असतं आणि HIV ची माहिती तुम्ही समाजामध्ये द्यायची आहे, त्या दिवशी जनजागृती करायची आहे. म्हणून याची लागण होऊ नये म्हणून याच्यासाठी काही SOPs आहेत, ते आपल्याला. याची लागण खास करून दूषित जे रक्त असतं, HIV दूषित रक्त, त्याच्या माध्यमातून होत असते. HIV ची लागण फक्त ही दूषित रक्ताच्या, HIV लागण असलेल्या रक्ताच्या माध्यमातूनच होते, बरोबर? हे माध्यम कोणते? असुरक्षित शारीरिक संबंध, बरोबर? सिरिंजचा पुनर्वापर करणे, दूषित रक्ताचा रक्तदान करणे, गर्भवती स्त्री जर ती HIV बाधित असेल तर तिच्या गर्भामध्ये वाढणारा गर्भाला सुद्धा HIVचं काय होतं? संक्रमण होतं. किंवा स्तनपान करणारी स्त्री आहे, नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, स्तनपान बाळाला करत असताना स्तनपानाच्या माध्यमातून ती जर बाधित असेल तर त्या बाळाला सुद्धा HIVची लागण होते. हे 4-5 माध्यम आहेत, पण सगळ्यात प्रभावी माध्यम कोणतं आहे? असुरक्षित शारीरिक संबंध. याच्या माध्यमातून 99.9% HIVची लागण होत असते. म्हणून असुरक्षित शारीरिक संबंध हा फार घातक आहे, समजलं? कारण आपल्याला माहित असतं समोरची व्यक्ती ही HIV बाधित आहे की नाही. अशा पद्धतीने त्याच्याशी जर असुरक्षित संबंध केला शारीरिक, तर पर्यायाने त्या जोडीदाराला सुद्धा काय होतं? HIVची लागण होत असते. मग तुम्ही म्हणाल की असुरक्षित शारीरिक संबंधामध्ये रक्ताचा कॉन्टॅक्ट येतो कुठं? सरांनी तर सांगितलं रक्ताच्या माध्यमातून होतो, परंतु हा असुरक्षित शारीरिक संबंध करत असताना पुरुषाला जर लागण असेल तर पुरुषाच्या वीर्याच्या माध्यमातून तो HIVचा प्रसार होतो. वीर्य हे रक्तापासून तयार होतो. किंवा स्त्रीला लागण असेल तर स्त्रीच्या योनीमध्ये जो चिकट स्रावत असतो त्याच्यामध्ये सुद्धा HIV आलेला असतो, तर ती बाधित असेल. आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या त्याची लागण ही 99.9% ही असुरक्षित शारीरिक संबंधाच्या माध्यमातून असते. HIVचे अनेक प्रकार आहेत, खास करून 2 प्रकार आहेत, HIV फर्स्ट, HIV सेकंड. HIV फर्स्ट मध्ये ABCD, EFGH, JK एवढे HIVचे सब टाइप्स आहेत. जो सेकंड टाइपचा जो HIV आहे तो अतिशय, फर्स्ट टाइपचा HIV हा अतिशय घातक असतो, त्याचा स्प्रेड हा जास्त आहे सेकंड पेक्षा, बरोबर? आणि मग याची लक्षणे कोणते? वेट लॉस हा सगळ्यात महत्वाचा, ट्रिमेंडस वेट लॉस होणे, कायमस्वरूपी वेट लॉस करणे, जास्तीत जास्त वेट लॉस होणे, हे पहिलं सिम्पटॉम्स आहे त्याचे. वेगवेगळ्या प्रकारचे रोग जन्माला येते, तुमची स्किन येलोविश होते म्हणजे पिवळसर बनते, बरोबर? विकनेसपणा येतो, ओके? हे सगळे लक्षणं कसले? HIVची लागण झालेली. याचा इन्क्युबेशन पिरियड 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यापर्यंत HIVची लागण झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुम्ही टेस्ट जरी घेतली तर ती निगेटिव्ह दाखवते,
कारण तो ऍक्टिव्ह कधी होतो? 6 महिन्यानंतर होतो. इलायझा नावाची टेस्ट, ब्लड टेस्ट केली जाते. एन्झाईम लिंक इम्युनो असॉर्बेंट नावाची जी टेस्ट आहे, त्या टेस्टच्या माध्यमातून डिटेक्शन केलं जातं एचआयव्हीचं. बरोबर? म्हणून हा घातक विषाणू आहे. याच्यापासून याचा प्रादुर्भाव होणे म्हणून आपण एड्स दिनाच्या दिवशी आपण जनजागृती करायची आहे, लोकांना समजून सांगायचं आहे. विद्यार्थी जे आहेत 9वी 10वीचे 11वी 12वीचे जे उंबरठ्यावर आहेत त्यांना सांगायचं की असुरक्षित शारीरिक संबंध हा अतिशय घातक आहे, त्याच्यापासून आपण परवडतो झालं. ठीक.